नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. प्रांत कार्यालयाबाबत एकूण प्रस्तावाचा अभ्यास न करता कवठे महांकाळवर अन्याय करतोय असं म्हणणाऱ्या लोकांचा किती अभ्यास आहे हे स्पष्ट झाले. शासनासमोर खोटे चित्र रंगवून प्रांत कार्यालय तासगावला पळवण्याचा रोहित पाटील यांचा डाव या भाजपच्या कवठे महांकाळ तालुका अध्यक्षांच्या आरोपावर आमदार रोहित पाटील यांचं स्पष्टीकरण. कवठे महांकाळमध्ये मागणी असलेले प्रांत कार्यालय शासनासमोर खोटे चित्र रंगवून तासगावला पळवण्याचा रोहित पाटील यांचा डाव आहे या भाजपच्या कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले यांच्या आरोपावर शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या मतदारसंघातील तासगाव कवठे महांकाळ हे दोन तालुके सध्या एकमेकांपासून साधारण 35 ते 40 किलोमीटरच्या आसपास मध्ये शेवटच्या गावापासून येतात. त्यामुळे प्रांत कार्यालयाबाबत कुठलाही प्रस्ताव अद्याप अंतिम नाही आणि कुठलाच प्रस्ताव मी लोकांशी चर्चा केल्याशिवाय अंतिम करणार नाही. पण एकूण प्रस्तावाचा अभ्यास न करता मी कवठे महांकाळवरती अन्याय करतोय असं म्हणणाऱ्या लोकांचा किती अभ्यास आहे या निमित्तानं स्पष्ट होतंय असं आमदार रोहित पाटील यांनी स्पष्ट केलंय. सरकारनं माझ्या मतदारसंघातील लोकांच्या अडचणी भावना समजून घेऊन या प्रांत कार्यालयाबाबत अंतिम निर्णय घ्यावा असं आमदार रोहित पाटील यांनी म्हटलेलं आहे. एकूण ज्या काही अडचणी होत्या, ज्या काही माझ्या मतदारसंघातल्या पेंडिंग केसेस होत्या आणि माझ्या मतदारसंघातील लोकांना जी गैरसोय होणार होती त्या संदर्भातून हा प्रस्ताव तयार केला गेला. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक्स तयार करत असताना जागेंच्या काही अडचणी होत्या, त्या जागांच्या काही अडचणी जर असतील तर कुठल्या भागामध्ये आपल्याला कुठली जागा उपलब्ध होते या संदर्भातून आपण बऱ्याचशा गोष्टीचा प्रस्ताव तयार केला आणि 25 जुलै 24 रोजी आपण कवठे महांकाळ तालुक्यातूनच ना हरकत पत्र मागवून घेतलं होतं आणि ती प्रस्तावाची ती तयारी होती. आता प्रस्तावाचा एकूण अभ्यास केला असता तर मी कवठे महांकाळवरती अन्याय करतोय असं पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करायचं धाडस केलं नसतं. एकूण या सगळ्या मंडळींचा अभ्यास किती आहे? खरं तर मी 2-3 दिवस शांत राहण्याचं कारण एवढंच होतं की अजून किती जणांचा किती अभ्यास आहे हे मला बघायचं होतं आणि अजून किती जण खोलवर जाऊ शकतात हे मला बघायचं होतं. आणि प्रत्येकानं आपलं अज्ञान दाखवून दिलेलं आहे आणि अज्ञानी लोक मी लोकांसमोर आणलेली आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये या लोकांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे माझ्या मतदारसंघातील लोक ठरवतील. आमदार म्हणून तुमची वैयक्तिक इच्छा काय? म्हणजे कनेक्टिव्हिटीचा जर विषय निघाला तर कवठे महांकाळ सोयीस्कर पडतं का? कारण हायवे टच येतोय. नाही, माझ्या मतदारसंघातील दोन्ही तालुके हे सध्या एकमेकांच्या पासून आपण जर बघितलं तर साधारण 35 ते 40 किलोमीटरच्या रेडियस मध्ये शेवटच्या गावापासून येतात. त्यामुळं कुठलाच प्रस्ताव अद्याप अंतिम नाही आणि कुठलाच प्रस्ताव अद्याप मी लोकांशी चर्चा केल्याशिवाय फायनल करणार नाही. आणि आम्ही विनंती केलेली आहे, आम्ही राज्य शासनाला विनंती केलेली आहे. माझ्या मतदारसंघातल्या लोकांची कैफियत मी राज्य शासनासमोर मांडलेली आहे आणि ते योग्य ते निर्णय घेतील प्रस्तावाप्रमाणे असं मला अपेक्षित आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.